देशमुखची हत्या आणि खंडणी या दोन्हीबद्दल काही माहिती समोर आलेली आहे? खरं तर संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण आणि खंडणी हे दोन वेगवेगळ्या ठिकाणी दाखल झालेले गुन्हे आहेत. मात्र सुरुवातीपासून संतोष देशमुख यांचे नातेवाईक असतील किंवा फिर्यादी असतील ते सातत्याने सांगतात की या दोन्ही घटनांचा एकच संबंध आहे. त्यामुळे जो खंडणी प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे त्या आरोपींवरती सुद्धा संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नातेवाईकांनी त्याचबरोबर अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या भाषणांमधून सुद्धा केली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र या संदर्भात पोलिसांकडून अद्याप कुठलीही ठोस भूमिका घेतलेली नाही. दोन्ही गुन्हे एकत्रित करण्याचं किंवा दोन्ही गुन्ह्यातले जे आरोपी आहेत त्यांच्यावरती हे दोन्ही प्रकारचे गुन्हे दाखल करण्यासंदर्भातली पावलं जी आहेत ते पोलिसांकडून उचलली गेलेली नाहीत. त्यामुळे ठोस माहिती अशी हाती आलेली नाही. मात्र नातेवाईकांकडून आणि ज्यांनी ही फिर्याद दिलेली आहे त्या फिर्यादीकडून सातत्याने आरोप केला जातोय की खंडणी प्रकरण आणि हत्या प्रकरण हे दोन्ही एकच आहेत. त्यामुळे त्या आरोपींवरती हे दोन्ही गुन्हे लावण्यात यावेत अशी सध्या मागणी केली जाते. मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये आता सीआयडी आणि पोलीस तपासामध्ये काय निष्पन्न होते आणि त्यानुसार पुढचे गुन्हे काय दाखल होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र या दोन्ही प्रकरणामध्ये एकत्रितरित्या तपास सुरू असल्याची सुद्धा